त्या भागातल्या लोकांना मदत झाली। मुख्यमंत्री देखील स्वतः सर्व या घटनाक्रमांवर लक्ष ठेवून होते। त्यांच्याही सूचना सगळीकडे जात होत्या आणि एकंदरीत सर्व जी काही आमची टीम आहे, प्रताप सरनाईक देखील तिथले पालकमंत्री म्हणून ते देखील अगोदर पण दौरा करून आले होते। 4 दिवस 4 दिवसाचा त्यांचा त्या भागामध्ये दौरा होता आणि एकंदरीत मराठवाड्यामध्ये परिस्थिती गंभीर आहे। अनेक जिल्ह्यात मराठवाडा आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, विदर्भात देखील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ढगफुटी झाली। पश्चिम महाराष्ट्रात देखील आज शंभूराजे देसाई यांनी देखील अनेक ठिकाणचा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती होती। ढगफुटीमुळे एकाच वेळेला फार मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि शेतीचं नुकसान झाल्याबरोबर शेतीच्या नुकसानीबरोबर मोठ्या प्रमाणावर जमीन देखील खरडून गेलेली आहे। अशी देखील अनेक गावं आहेत की ओढ्याच्या नाल्याच्या बाजूला जी काही गावं आहेत त्या प्रवाहामध्ये संपूर्ण माती वाहून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिथं जमिनीची हे झालेली आहे, वाहून गेलेली आहे, खरडून गेलेली आहे। त्या बाबतीत देखील आज कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांच्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे आणि युद्ध पातळीवर झालेल्या नुकसानीचे पंचनामे होतील, शेतीचे नुकसानीचे पंचनामे होतील। काही जीवितहानी देखील झालेली आहे, त्यांना देखील तात्काळ सरकारच्या वतीने मदत दिली जाईल। काही गाई, म्हशी, गुरं यांची देखील जनावरांची हानी झालेली आहे। काही ठिकाणी घरांची देखील पडझड झालेली आहे आणि म्हणून अशी एकंदरच ज्या ज्या प्रकारची नुकसान झालेली आहे या बाबतीमध्ये आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।